आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून प्रभाग क्रमांक 17 सुभद्रानगर परिसरात ड्रेनेज लाईन कामाचे भूमिपूजन. विकास कामे प्रगतीपथावर, शहराची स्मार्ट सिटीकडे वाटचाल. प्रभाग क्रमांक 17 मधील सुभद्रानगर परिसरात अंतर्गत ड्रेनेज लाईनचे श्रीफळ वाढवून भूमिपूजन करण्यात आले. दरम्यान या संदर्भात अनेक दिवसांपासून नागरिकांची मागणी होती. अखेर नागरिकांच्या मागणीला यश आले असून आमदार संग्राम जगताप यांच्या विशेष प्रयत्नातून हे काम मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये देखील समाधानाचे वातावरण असून नगरसेवक मनोज कोतकर, जालेंदर कोतकर, सुमित लोंढे, मयूर बांगरे या सर्वांच्या प्रयत्नातून हे काम मंजूर करण्यात आले. त्यामुळे आमदार संग्राम जगताप यांच्यासह प्रभागातील 4ही नगरसेवकांचे कौतुक होत आहे. दरम्यान आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली विकास कामे प्रगतीपथावर असून शहराची स्मार्ट सिटीकडे वाटचाल होताना पाहायला मिळते. या प्रसंगी परिसरातील नागरिक देखील मोठ्या संख्येत उपस्थित होते. या संदर्भात नगरसेवक मयूर बांगरे, मनोज कोतकर, जालेंदर कोतकर, सुमित लोंढे यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. आज आपल्या प्रभाग क्रमांक 17 मधील सुभद्रानगर या परिसरात अंतर्गत ड्रेनेजचं भूमिपूजन करण्यात आलं. या कामाची प्रतीक्षा बऱ्याच दिवसापासून नागरिकांना होती. आपल्या शहराचे लोकप्रिय आमदार संग्रामभाई जगताप यांच्या विशेष प्रयत्नातून आज ड्रेनेज मंजूर करण्यात आली. प्रदीर्घ कालावधीनंतर हे काम चालू झाल्यामुळे नागरिकांमध्ये एक समाधानाचं वातावरण निर्माण झाले. आपल्या प्रभागाचे ज्येष्ठ नगरसेवक मनोजदादा कोतकर असतील, नगरसेवक जालिंदर तात्या कोतकर असतील, नगरसेवक सुमितजी लोंढे असतील, या सर्वांच्याच प्रयत्नातून हे काम मंजूर झालेलं आहे. येत्या काळात सुभद्रानगर परिसर असेल, हनुमाननगर परिसर असेल किंवा प्रभाग क्रमांक 17 असेल, जे जे काम प्रलंबित आहे ते सगळं पूर्ण करण्याचं आश्वासन आम्हाला संग्रामभाई यांनी दिले. परंतु त्याच्यासाठी थोडासा वेळ लागणार आहे, थोडासा अवधी लागणार आहे. कारण निधी मंजूर करण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. त्यामुळं आमदार साहेबांनी तसेच खासदार सुजयदादा विखे पाटील यांनी आम्हाला शब्द दिलाय की तुमच्या सर्व मागण्या पूर्ण होतील, परंतु थोडासा आम्हाला वेळ द्या. आणि निश्चितच आम्ही आशा व्यक्त करतो की येत्या काळात प्रभाग 17 हा एक स्वच्छ आणि सुंदर प्रभाग होईल, अशी मी सगळ्यांना शाश्वती देतो. आपल्या सुभद्रानगर या ठिकाणी शहराचे लाडके आमदार माननीय संग्रामभाई जगताप साहेब यांच्या निधीतून ड्रेनेज लाईनचं भूमिपूजन या ठिकाणी आत्ताच संपन्न झालं. आणि या कार्यक्रमासाठी सर्वच नगरसेवक, परिसरातील सर्व नागरिक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. आज बऱ्याच दिवसापासून या ठिकाणी ड्रेनेज लाईनची मागणी होती, पण ज्या वेळेस नागरिकांनी पाठपुरावा केला त्या ठिकाणी बालीभाऊंच्या माध्यमातून त्या ठिकाणी सर्वच नगरसेवक मागणी केल्यानंतर आमदार साहेबांनी ती ड्रेनेज लाईन मंजूर करून दिली. आज या ठिकाणी थोडंसं कडवड बोलतो की ज्या भागात उद्घाटनं असतील त्या भागातील नागरिकांनी जास्तीच्या संख्येने उपस्थित राहिलं पाहिजे. त्याचं कारण असं असतं की ज्यावेळेस तुम्ही जेवढ्या जास्त संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहतात त्यावेळेस त्या ठिकाणी जे प्रतिनिधी असतील, नगरसेवक असतील, आमदार साहेब असतील, खासदार साहेब असतील, यांना देखील वाटतं की नाही, या भागासाठी आणखीन काहीतरी आपण दिलं पाहिजे. आणि आज या ठिकाणी आपण सर्वजण युवक, काही ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. अनेक दिवसापासूनची मागणी होती की नाही, ही ड्रेनेज झाली पाहिजे. आणि आज ती होत असताना आपण या ठिकाणी कॉलनीतील नागरिकांना यायला सुद्धा या ठिकाणी वेळ मिळाला नाही. याचं खंत त्या ठिकाणी ज्यावेळेस आपण मागणी करतो ती मागणी पूर्ण झाल्यानंतर आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिला तर ते काम आणखीन पुढचं काम करायला देखील प्रतिनिधींना देखील उत्साह येतो. थोडंसं चुकीचं बोलतो, वाईट बोलतो असं वाटत असेल, पण सगळ्यांची माफी मागतो. आज माननीय आमदार संग्रामभाई जगताप साहेबांच्या माध्यमातून, सुजयदादा विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून शहरभर विकासाची कामं चालू आहे. आणि तेच काम आज आपल्या सुभद्रानगरमध्ये देखील तोच धागा या ठिकाणी आपल्या आलेला आहे आणि त्याचं काम देखील सुरू आहे. पण पुढच्या काळामध्ये आपण जास्तीच्या संख्येने नागरिक जर उपस्थित राहिले तर मला असं वाटतं की आणखीन या कार्यक्रमाला शोभा येईल. आणि कार्यक्रमाला शोभा येण्यापेक्षा आज ड्रेनेज झाली म्हणजे आपल्याला रस्त्याची मागणी करायची होती. आणि आज जर आपण सगळेजण मोठ्या संख्येने असते तर मी तुमच्या बरोबर उभं राहिला असतो ना, तिघांना म्हणलं असतं का नाही, आता हे पण रस्ते चालू झाले पाहिजे. या ठिकाणी आपल्या कॉलनीत नाव नोंदणी आपण करून घ्या. आपण जर नाव नोंदणी केली तर पुढच्या काळामध्ये हे जे काय आपल्या भागातले जे काय अंतर्गत रस्ते ते देखील आपण त्या ठिकाणी मार्गी लावू. आज ड्रेनेज लाईनचे उद्घाटन झाले,
बाली भाऊने असन, सुमित भाऊने असन, जालोदा त्यांनी सांगितलं की जे काही राहिलेले जे काही काम आहेत ते देखील आपण उद्याच्या काळामध्ये या ठिकाणी टप्प्याटप्प्याने पूर्ण करू. प्रभाग हा मोठा असल्याने अनेक कामं त्या ठिकाणी पेंडिंग आहेत आणि ते सर्व पूर्ण करण्यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याने ते काम आपण त्या ठिकाणी पूर्ण करून घेऊ. एवढं या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. क्रमांक 17 मधील सुभद्रानगर येथे जी अंतर्गत ड्रेनेज लाईन या ठिकाणी संग्राम भैया यांच्या निधीतून तसेच डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आम्ही 4 नगरसेवकांच्या वतीने या ठिकाणी काम आज भूमिपूजन चालू केलंय. यानंतर सुभद्रानगरमधील रस्त्याचं काम हे आपण लवकरात लवकर चालू करण्याचा आमचा मानस आहे. त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक 17 मधील जे उर्वरित काम आहेत तिथून पुढचे ते आम्ही निश्चितच सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. सुभद्रानगर परिसरामध्ये ड्रेन लाईनचा शुभारंभ सर्व नागरिकांच्या उपस्थित या ठिकाणी पार पडलेला आहे. संग्राम भायांच्या निधीतून हा ड्रेन लाईनचं काम या ठिकाणी मंजूर होऊन ते सुरुवात करण्यात आलेली आहे. अशा अनेक प्रकारचे कामं संग्राम भायांच्या आणि माजी खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या निधीतून प्रभाग क्रमांक 17 मध्ये पूर्णतः होत आहेत. जे काही उर्वरित कामं असतील ते आम्ही 4 जण नगरसेवक मिळून पूर्ण करण्याचा प्रयत्न निश्चित त्या ठिकाणी करू. एवढं त्या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.